नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आपण करत असतात, परंतु कोथिंबीर पिवळी पडण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसेल। तर हीच कोथिंबीर पिवळी पडल्यावरती त्यावर नेमकी कोणती फवारणी करावीत आणि त्यासोबत कोथिंबीर पिवळी कशामुळे पडते, तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पीक पिवळं पडण्यामागचं कारण म्हणजेच की जर आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहिलं तर आपली कोथिंबीर पीक हे पिवळं पडायला सुरुवात होते। त्याचबरोबर बदलतं हवामान म्हणजेच की कधी दव पडणे तर कधी अवकाळी पाऊस येणे, तर कधी अवकाळी पाऊस आणि त्याचसोबत अतिउष्णता, तर यावेळी देखील कोथिंबीर पिवळी पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपण पाहू शकतात। कोथिंबीर पिवळी पडण्याचं तिसरं कारण म्हणजेच की बुरशीचा प्रादुर्भाव। बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये झाला तर आपलं कोथिंबीर पीक हे पिवळं पडण्यासाठी सुरुवात होत असते। तर हे कोथिंबीर पीक पिवळं पडल्यावरती कोणती फवारणी घ्यावीत जेणेकरून आपलं पीक हे हिरवंगार होऊन त्याची चांगली वाढ होईल, तर याविषयी माहिती बघूयात। कोथिंबीर पीक पिवळं पडल्यास यासाठी एक बुरशीनाशक घ्यावं, ज्यामध्ये साफ 30 ग्राम प्रति 15 लिटर पंप या प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतात, किंवा आपण कस्टोडिया हे बुरशीनाशक देखील घेऊ शकतात। या बुरशीनाशकाच्या जागी आपण 40 ग्राम नॅनो युरियाचा देखील वापर करू शकतात। त्याचसोबत टॉनिकचा वापर, ज्यामध्ये की इसाबिन 30 ml किंवा बायोविटा-एक्स 30 मिली घेतले तर आपली कोथिंबीर पीक हे हिरवे होण्यास नक्कीच मदत होईल। शेतकरी मित्रांनो, या फवारण्या घेऊन आपली पिवळी झालेली कोथिंबीर परत हिरवी होण्यास नक्कीच मदत होईल, आणि या फवारण्यांसोबतच आपल्या पिकामध्ये जास्त पाणी देखील साचू देऊ नयेत, आणि त्याचसोबत पिकाचे होणारे बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानावर वेळीच आपण नियंत्रण घालावेत, जेणेकरून आपल्याला ही पिवळी पडण्याची समस्या जास्त प्रमाणामध्ये झालेली दिसून येणार नाही। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा।